नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाने घेतलं शिवरायांचं दर्शन. बीडच्या 121 ग्रामपंचायतींवर प्रशासक आणि प्रशासकीय समिती. जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक नियुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. 10वी-12वी कॉपी प्रकरणी 81 कर्मचारी निलंबित. 12वी परीक्षेत 233 गैरप्रकार तर 10वीत 36 प्रकरणं. जालन्यात उन्हाची तीव्रता आणि रमजान महिना सुरू असल्याने बाजारात फळांची खरेदी विक्री सुरू. खरबूज, टरबूज, द्राक्ष या फळांच्या मागणीत वाढ. मार्केटमध्ये फळांची मोठ्या प्रमाणात विक्री. जालन्यात बदलत्या हवामानामुळे आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मधमाशांची संख्या कमी. कांदा बियाणे उत्पादनावर संकट. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. यवतमाळच्या नेर परिसरात वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू. थकबाकी वसुलीसाठी ऑटो डिस्कनेक्शन कारवाई. 700-800 रुपये थकीत असतानाही वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिक नाराज. कोल्हापुरात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राध्यापकाविरोधात 12 विद्यार्थिनी पोलिसांच्या संपर्कात. 5 मुलांनी जबाब नोंदवला. प्राध्यापकाला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू. बीडच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून लूटमार करणाऱ्या टोळीवर कारवाई. मिनी मकोका अंतर्गत कारवाई. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये पिकाला पाणी देताना शेतकऱ्याला चावला साप. शेतकऱ्याला उपचारादरम्यान मृत्यू. परिसरात भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या शहादामध्ये वयोवृद्ध महिलेचा खून करून पुरावे नष्ट करणारा आरोपी अटकेत. शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचा विश्वास कायम. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.